एखादी स्त्री कविता लिहिते आणि तिच्या शब्दांमधून देश जागा होतो. एखादी स्त्री बोलते आणि लाखो लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटते. ती केवळ एक कवयित्री नव्हती किंवा ती केवळ एक नेता देखील नव्हती. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अशा स्त्रीबद्दल जिने शब्दांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आणि आपल्या आयुष्याने इतिहास घडवला. सरोजिनी नायडू. पण प्रश्न असा आहे की एक कवयित्री कशी बनते क्रांतिकारक आणि एक नाजूक आवाज कसा बनतो देशाचा बुलंद निनाद. चला ही गोष्ट जाणून घेऊया आजच्या भागात. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत हेडव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य काठ. 13 फेब्रुवारी 1879 हैदराबादमध्ये एका सुसंस्कृत विद्वान कुटुंबात सरोजिनी चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला. वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय एक थोर शिक्षणतज्ञ होते. आई बरदादेवी सुंदरी स्वतः एक कवयित्री आणि घरातच पुस्तकांचा, विचारांचा, शब्दांचा श्वास घेत सरोजिनी वाढत होत्या. त्यांनी अवघ्या 12व्या वर्षी मॅट्रिक उत्तीर्ण केली आणि ही मुलगी सामान्य नव्हती. ही मुलगी इतिहासासाठी जन्मलेली होती. उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या, लंडन, कॅम्ब्रिज इथे. पण परदेशातही त्यांच्या कवितांमध्ये भारत श्वास घेत होता. त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतो भारतीय निसर्ग, सामान्य माणसाचं दुःख, स्त्रीचं भावविश्व आणि स्वातंत्र्याची आस. आणि याच काळात त्यांना द नाइटिंगेल ऑफ इंडिया, भारताची कोकिळा, हे नाव मिळाले. 1898 साली डॉक्टर गोविंदराजुलू नायडू यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या काळात आंतरजातीय विवाह म्हणजे बंडखोरीच. पण सरोजिनी नायडू यांनी समाजाला एक प्रश्न विचारला, प्रेमाला ही जात असते का? आणि हीच त्यांची खरी ओळख देखील होती, भीतीपेक्षा सत्य मोठं मांडणारी स्त्री. महात्मा गांधींच्या विचारांनी त्यांना नवी दिशा दिली आणि मग होम रूल चळवळ, असहकार आंदोलन, नागरी अवज्ञा, भारत छोडो आंदोलन, प्रत्येक आंदोलनात सरोजिनी नायडू पुढच्या रांगेत असायचा. त्यांना तुरुंगवास झाला, त्यांनी अपमान सहन केला, पण त्यांनी आवाज कधीच थांबवला नाही. त्यांची भाषणे म्हणजे कविता, क्रांती आणि करुणा यांचा जणू अद्भुत संगम. 1925 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष झाल्या. 1947 नंतर म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. मित्रांनो, ही केवळ पदे नव्हती, ही होती भारतीय महिलांसाठी उघडलेली नवीन दारे. मित्रांनो, सरोजिनी नायडू यांनी भारताला शब्दांचं सामर्थ्य दिलं, स्त्री सशक्तीकरणाची दिशा दिली आणि स्वातंत्र्याला मानवी चेहरा दिला. तर मंडळी, आजचा समाज त्यांच्याकडून काय शिकू शकतो? तर पहिला, आपले विचार मोकळे ठेवा. दुसरा म्हणजे अन्यायासमोर शांत बसू नका. तिसरं, शिक्षण, संवेदनशीलता आणि धैर्य यांची योग्य सांगड घाला. आणि चौथं, स्त्री पुरुष समानतेला केवळ बोलण्यात नाही तर कृतीत आणा. मित्रांनो, 2 मार्च 1949 सरोजिनी नायडू यांचं निधन झालं, पण त्यांचा आवाज अजूनही जिवंत आहे. त्यांच्या कवितांमध्ये, भारताच्या स्वातंत्र्यात आणि प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या स्त्रीच्या श्वासात. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एवढंच वचन घेऊया की कोणालाही घाबरणार नाही, सत्य लपवणार नाही आणि स्वातंत्र्याची किंमत कधीच विसरणार नाही. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? आवडली असेल तर मग नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी भागांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.